नमस्कार, खऱ्या सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। बातमी आहे पैठण शहरातली। पैठण शहरात सनराइज क्लासेसचा उद्घाटन सोहळा पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नंदकुमार पाटील पठाडे, तसेच छावा क्रांतीवीर संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, कुतुबखेडा गावचे सरपंच गणेश करंगळ, उपसरपंच मोहन जाधव, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक परशुराम हजारे, खरा सामना न्यूज चॅनलचे संपादक दशरथ अडसूळ, सनब्राइट इंग्लिश स्कूलच्या संस्थापिका काळे मॅडम, ज्ञानदीप हॉस्टेलचे संस्थापक अरविंद शिंदे सर, शिंदे मॅडम, ढेरे सर, सोनवणे सर, नारायणगिरी, मोडके सर, सनराइज क्लासेसचे संस्थापक अक्षय गिरी, सनराइज क्लासेसच्या संचालिका निकिता गिरी, हबप नितीन महाराज करंगळ, माऊली जाधव, नारायण भुकेले, उद्धव गिरी, मुकुंद बांडे, थोटे काका, विशाल गावडे, अमान पठाण, रामेश्वर बोरुडे, देशमुख सर, देशमाने सर, एरंडे सर, धनंजय गिरी आदींची उपस्थिती होती। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले। चला तर बघूयात त्यांच्याच शब्दात। पैठण तालुक्यातील 11वी-12वीच्या ज्युनियर कॉलेजच्या क्लासेसचं 1 नंबरचं नाव ज्यांचं नाव घेतलं जातं असे ढेरेकरांचे बंधू ते पण आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। तसेच संपादक आमचे मित्र पत्रकार अब्दुल साहेब सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। त्यांचं पण मी शब्दसंधाने स्वागत करतो। तसेच उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या संचालिका आमच्या सौभाग्यवती शिंदे मॅडम, त्यांचं नाव राहिले, तसेच क्लासेसच्या संचालिका गिरी मॅडम, गिरी सर, तसेच इंग्रजीसाठी पैठणमध्ये ज्यांचं एकदम प्रभुत्व आहे इंग्रजी भाषेवर आणि ज्यांची शिकवणी सुद्धा इतकी प्रभावी आहे असे आमचे मित्र गायकवाड सर, तसेच आपल्या मध्ये उपस्थित असलेले ज्ञानदीप हॉस्टेलचे सर्व विद्यार्थी, राहिलेले सर्व विद्यार्थी ज्यांचं नाव घ्यायचं राहिलेलं आहे असे सर्व मान्यवर, तसेच आताच आपल्या 2 चिमुकल्याने अतिशय सुंदर या ठिकाणी वेलकम सॉन्ग गायलेलं आहे, त्यांचं पण या ठिकाणी मी स्वागत करतो। तसेच आज या ठिकाणी संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र पावनभूमीमध्ये गिरी सरांनी हा जो शैक्षणिक छोटासा उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे आणि या उपक्रमासाठी आपल्या सर्व ज्ञानदीप हॉस्टेलच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे, तसेच पुढे पण घेणार आहेत। तसेच या क्लासेससाठी ज्यांचं सहकार्य आहे अशा काळे मॅडम, तसेच उपस्थित सर्व मान्यवर, काही पालक आपल्यामध्ये उपस्थित आहेत, काही विद्यार्थी उपस्थित आहेत, या सर्वांचे मी स्वागत करतो आणि या क्लासेससाठी या दोघांनाही आमच्या मनापासून आमच्या परिवारातून ज्ञानदीप परिवारातर्फे स्वागत म्हणजे शुभेच्छा देतो। आणि हा क्लास जसा पहिला होता 2016, 17, 18, 19 या 4 वर्षामध्ये सरांनी अप्रतिम काम आपल्या पैठण मध्ये केलेलं आहे। त्या बॅचचे विद्यार्थी वेगवेगळे शिक्षकांचा जसं व्हायचं जसा आवाज असतात, शिक्षक समजा एकदम शांततेशी शिकवत असतात तर तुम्ही काही मुलं बघा एकमेकांकडे बोलून बोलताय, त्यांना बोर होऊ लागलं काही त्या गोष्टी ऐकायला। हे सर होतं काही मुलांना मी ऑब्झर्व केलं। आपण काय करत असतो शिक्षकाच्या समाधानासाठी आपण म्हणत असतो नाही, पण हे जे तुमचं नाही आहे या ठिकाणी तुम्हाला ते नाही बंद करायचं आहे। तुम्हाला जे समजलं नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला आवाज उठवायचा आहे। नाही, आम्हाला हे सगळं समजून सांगा असं तुम्हाला शिक्षकांना म्हणायचंय। आणि शिक्षक जर जोशमध्ये शिकवतील तर तुमचं लक्ष बरोबर शिक्षकांकडे केंद्रित होईल की नाही। आज माझा आवाज मोठा आहे, थोडंसं मी गुड मॉर्निंग केलं, परत दुसऱ्या वेळेस गुड मॉर्निंग केलं, तुम्ही माझ्याकडे आकर्षित झाला की नाही। आज सगळ्यांचं लक्ष तुमचं माझ्याकडे आहे, तुम्ही एकमेकाला बडबड करू लागल्या का नाही। या ठिकाणी शिक्षकांचं समजून घेणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे। मला वाटत असेल काय तुम्ही खेड्यावरून आलाय, पण सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी मुलं आहेत ते कुठे माहिती आहे का, खेड्यावरचेच आहेत। त्यांना कोणत्या सुविधा उपलब्ध नसतात, त्या सुविधा उपलब्ध नसूनही ते काय करत असतात, टॉप मोस्ट गाठत असतात। आणि हेच मुलं जर शहरात त्यांची जोपासना झाली तर ते किती उंचीवर जातील याचा विचार करू शकत नाही आपण। शुभेच्छा, तुम्ही आज जे चांगल्या क्लासला जॉईन केले, तुमची जी प्रगती आहे सरांकडून तुमची अशी प्रगती होत राहील आणि तुम्ही सरांना साथ देऊन रिझल्ट कसा आणता येईल याची जबाबदारी तुम्ही पण घ्यायची। शिक्षक तर तुम्हाला शिकवणारच आहे,
त्याबरोबर तुम्ही जेव्हा अभ्यास करणार तर तुमची प्रगती होत राहणार आहे. कारण शिक्षक फक्त शिकवायचं काम करतो, पण विद्यार्थ्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे. जेणेकरून घरी गेल्यानंतर काय शिकवलंय ते घरी गेल्यानंतर तुम्ही वाचन करायचंय. काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही शिक्षक लोकांना विचारू शकता, पण शिक्षकांना जे शिकवायचं काम करताय त्याचं अर्ध काम तुम्हाला पण करावं लागतं घरी जाऊन त्याचा अभ्यास करा. आणि या ज्ञान मंदिरामध्ये जो अव्याहत असा जो ज्ञान यज्ञ चालू राहणार आहे, जे ज्ञानरूपी शिबिर आदरणीय सर तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. आणि या ज्ञानरूपी शिबिरातून उद्याचे भावी या देशाचे शिल्पकार होणार आहे. आणि म्हणून की अगदी हा पाया आहे आणि या पायाला, कारण जेवढा पाया भक्कम तेवढी इमारत भक्कम. आणि त्याच पद्धतीला जे काही बेसिक गोष्टी असतात आणि आज आपण बघतो की आपल्याला जर कॉम्पिटिशन मध्ये एमपीएससी यूपीएससी आणि भविष्यात पुढे जर काही करायचं असेल तर त्यासाठी इंग्लिश या विषयाची अत्यंत नितांत गरज असते. आणि त्यात अतिशय अनमोल असं मार्गदर्शन करणारे विशेष म्हणजे त्याचे तज्ञ वेगवेगळे आदरणीय श्री गिरी सर की ज्यांच्याकडे परिपूर्णतः त्या विषयाला पूर्णपणे न्याय देणारे एक व्यक्तिमत्व आहे. आणि खरोखर जर तुम्ही ही सुरुवात अतिशय अशा छान रीतीने लवकर या ठिकाणी केलं, या ठिकाणी सर्वांनी पालक असले, मी सर्वांना सांगू इच्छितो की निश्चितच की ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते परिपूर्ण ज्ञान मिळालं जातं हे ज्ञान मंदिर आहे. आणि या ज्ञान मंदिरात तुम्ही उद्या नवीन शिल्पकार होणार आहात. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा.